15 दिवसांपूर्वीची गोष्ट. हरियाणाचे निकाल लागले आणि भाजपनं वातावरण फिरवलं. ओबीसी नॉन ओबीसी राजकारण भाजपच्या पथ्यावर पडलं आणि जाटांना टाळून भाजपनं सत्ता मिळवली. लागलीच महाराष्ट्रात चर्चा सुरू झाल्या. इथेही मराठ्यांना टाळून सत्ता प्राप्ती करता येते असं बोललं जाऊ लागलं. निवडणुकांसाठी तयार झालेल्या जातीच्या पिचवर भाजप आपले एकसे एक बॅट्समन बाहेर काढेल असं सांगण्यात येऊ लागलं. योग्य त्या जागेवर योग्य त्या जातीचा बॅट्समन देण्याच्या तयारीत भाजप आहे असं म्हणलं गेलं. पण उमेदवारांची घोषणा होऊ लागली आणि दोन्ही बाजूंनी एक दोन याद्या आल्यावर लक्षात आलं, स्टेट लेवलला किती मॅनेजमेंट करा, जातीचं पिच असलं की पवारच तेंडुलकर ठरतात. जरांगे पाटलांचं आंदोलन, मराठा ओबीसी ध्रुवीकरण, स्टेट नरेटिव्ह या सर्व घडामोडीत जातीचं ध्रुवीकरण साध्य करत पवारांनी कसे उमेदवार दिलेत आणि कसं मायक्रो मॅनेजमेंट केलंय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर पवारांनी आतापर्यंत 67 उमेदवार जाहीर केलेत. आता या 67 जागांपैकी 13 जागा अशा आहेत जिथे मराठा विरुद्ध ओबीसी अथवा मराठा विरुद्ध नॉन मराठा अशी समीकरणं लागतायत. आता या 13 जागांपैकी 3 लढती पारंपरिक म्हणता येतील, पण 10 लढती अशा आहेत जिथे पुढच्या उमेदवाराचं जातीय गणित ओळखून पवारांनी उमेदवार हेरलेत. या यादीतली त्यापेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पवारांच्या बाजूचे सर्व उमेदवार मराठा आहेत आणि समोरचे विरोधक ओबीसी अथवा नॉन मराठा आहेत असंही नाही. काही ठिकाणी मराठा उमेदवारांच्या विरोधात ओबीसी अथवा नॉन मराठा उमेदवार देण्याचा कार्यक्रम पवारांनी केलाय. पवारांची ही जातीय फिल्डिंग नेमकी कशी आहे तर एक एक जागेवरून आपल्याला ती समजून घेता येते. जसं की सुरुवातीला आपण 13 जागांचा उल्लेख केला. या जागा म्हणजे जामनेर, कर्जत जामखेड, करमाळा, मुक्ताईनगर, नागपूर पूर्व, शेवगाव पाथर्डी, सोलापूर उत्तर, गंगापूर, येवला, सिन्नर, नाशिक पूर्व, माळशिरस आणि इचलकरंजी. आता या 13 जागांपैकी कर्जत जामखेड आपण सोडू, कारण इथे रोहित पवार स्टँडिंग आहेत आणि राम शिंदेसोबत त्यांचा गतवेळी सामना झाला होता. त्यामुळे ही समीकरणं नव्यानं बसवली आहेत असं म्हणता येत नाही. मुक्ताईनगरचा खडसे आणि चंद्रकांत पाटलांचा सामना आणि शेवगाव पाथर्डीचा राजळे ढाकणेंचा सामना देखील पूर्वापार सामना. पण उर्वरित 10 जागांवर मात्र पवारांनी सिस्टीम लावल्याचं दिसतं. आता एक एक करून या 10 जागांवरची सिस्टीम बघू. पहिली फिल्डिंग जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या विरोधात. गिरीश महाजन जातीने गुज्जर, हा समाज ओबीसी प्रवर्गात येतो. इथे गुज्जर समाजाची संख्या मोठी नाही. जामनेरमध्ये मराठा बहुसंख्य पण तो महाजनांसोबत जोडलेला. साधारण 1.25 ते 1.5 लाख मराठा समाज असणाऱ्या या मतदारसंघात जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा प्रभाव झालाय. अर्थात इथून पवारांनी मराठा समाजाच्या दिलीप खोडपेंना उमेदवारी दिली आहे. खोडपे मराठा, पर्यायानं मराठा फोर्स महाजनांच्या विरोधात एकत्रित झाली तर महाजनांचा कार्यक्रम होऊ शकतो. दुसरी फिल्डिंग नागपूर पूर्वमध्ये. नागपूर पूर्वमध्ये भाजपनं तेली समाजातून येणाऱ्या कृष्णा खोपडेंना उमेदवारी दिली आहे. नागपूर पूर्वमध्ये तेली समाज बहुसंख्य असल्यानं इथून खोपडे सेफ ठरतील असं बोललं जात होतं. पण पवारांनी नागपूर पूर्वमधून दुणेश्वर पेठे हे कुणबी समाजातले उमेदवार दिले आहेत. पर्यायानं इथे कुणबी विरुद्ध तेली असा सामना होताना दिसेल. त्यातही 18% दलित आणि 9% मुस्लिम कुणबी उमेदवाराच्या मागे उभा राहण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगण्यात येतं. तिसरी फिल्डिंग गंगापूरमध्ये. प्रशांत बंब हे भाजपचे सलग 3 टर्म निवडून येणारे उमेदवार, फडणवीसांशी जवळीक असणारे आमदार अशी त्यांची ओळख. बंब हे मारवाडी जैन समाजातले. इथे पवारांनी सतीश चव्हाण यांना मैदानात उतरवलंय. चव्हाण हे अजित पवार गटात होते. चव्हाणांना स्वतःच्या पक्षात घेऊन पवारांनी गंगापूरची फिल्डिंग लावली आहे. सतीश चव्हाण यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या भावाला नोकरी दिली आहे. त्यांना मराठा समाजाचा सुरुवातीपासूनच भावनिक पाठिंबा राहिलाय. समोर जैन मारवाडी समाजातून येणारे बंब यांच्या विरोधात जरांगे फॅक्टर स्ट्रॉंग असणारे व मतदारसंघात बहुसंख्य असणाऱ्या मराठा जातीचा उमेदवार ही पवारांची फिल्डिंग नक्कीच टाईट असणार आहे. चौथी फिल्डिंग करमाळ्याची. इथं पवारांनी ओबीसी गणितं लावली आहेत. करमाळ्यातून संजय मामा शिंदे अपक्ष असणार आहेत. ते मराठा समाजाचे, तर त्यांच्या विरोधात पवारांनी नारायण पाटील या धनगर समाजातल्या नेत्याला तिकीट दिलंय. सोलापूरचा आणि पुणे पूर्वचा धनगर बेल्ट पवारांच्या विरोधात जाऊन चालणार नव्हतं. अशा वेळी पवार इथून ओबीसींच्या बाजूने खेळी करताना दिसतात. पण हे करत असताना पवार आणि मोहिते पाटील या 2 मराठा नेत्यांच्या पाठिंब्यावर नारायण पाटील मराठा मतदार देखील जोडताना दिसतात. सोबतच माळशिरस मधून जानकरांना उमेदवारी देऊन पवार संपूर्ण धनगर बेल्ट मध्ये 2 धनगर समाजाचे उमेदवार देताना दिसतात. 5वी फिल्डिंग सोलापूर उत्तरची. इथून पवारांनी पद्मशाली समाजाच्या महेश कोठेंना मैदानात उतरवलंय, तर त्यांच्या विरोधात लिंगायत समाजाचे विजय देशमुख मैदानात असणार आहेत. सोलापूर उत्तर मध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे, पण त्या खालोखाल पद्मशाली समाजाचा उल्लेख केला जातो.
आजपर्यंत हे दोन्ही जात समूह भाजपच्या मागे उभे राहिलेत, पण पद्मशाली समाजातून उमेदवार देऊन पवारांनी मतविभाजनाचा अंदाज बांधलाय. यामध्ये 16% दलित समाज आणि 12% मुस्लिम समाजाचा पाठिंबा पद्मशाली समाजाच्या बाजूने आला तर देशमुख अडचणीत येऊ शकतात. निवडणुकीपूर्वीच महेश कोठेंनी पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता, त्यामुळे पवारांनी इथून ठरवून उमेदवार दिलाय. 6वी फिल्डिंग येवल्याची. येवल्यात माळी समाजाचे नेते असणाऱ्या भुजबळांच्या विरोधात पवारांनी मराठा समाजातून येणाऱ्या माणिकराव शिंदेंना उमेदवारी दिली आहे. मागच्या वर्षी शिंदेंनी पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता, तेव्हा भुजबळ एकाच जातीचं हित पाहतात असा आरोप करून आगामी निवडणुकीची झलक सुद्धा दाखवली होती. जरांगे पाटलांच्या आंदोलनात भुजबळांवर मराठा समाजाचा प्रचंड रोष निर्माण झाला. याचा परिणाम म्हणजे लोकसभेच्या प्रचारात भुजबळांना उतरता आलं नव्हतं. आता मराठा विरुद्ध ओबीसी होताना वंजारी समाज दुरावू नये ही काळजी घेत पवारांनी शेजारीच असणाऱ्या सिन्नरमधून वंजारी समाजातून येणाऱ्या उदय सांगळेंना उमेदवारी दिली आहे. त्याचा फायदा मराठा प्लस वंजारी समाज असं येवल्यात करण्यात पवारांना यशही मिळू शकतं. 7वी फिल्डिंग सिन्नरची. सिन्नर विधानसभेत अजित पवारांनी मराठा समाजातून येणाऱ्या माणिकराव कोकाटेंना उमेदवारी दिली आहे. अशावेळी ओबीसी वोट बँक जपत पवारांनी वंजारी समाजातून येणाऱ्या उदय सांगळेंना उमेदवारी दिली. अर्थात सिन्नरमध्ये पवार ओबीसी समाजातून येणारा उमेदवार मराठा उमेदवाराच्या विरोधात उतरवताना दिसत आहेत. इथे पवारांचं मराठा कार्ड आणि उमेदवारांचं ओबीसी कार्ड एकत्रित बसू शकतं. 8वी फिल्डिंग नाशिक पूर्व मधली. नाशिक पूर्व मध्ये पवारांनी गणेश गीतेंना उमेदवारी दिली आहे. गीते वंजारी समाजातून येणारे. या मतदारसंघात वंजारी, माळी आणि इतर ओबीसी समाजाची संख्या जास्त. त्यांच्या विरोधात मराठा समाजातून येणारे राहुल टिकले हे उमेदवार असतील. पवारांनी गीतेंची जातीय समीकरण ओळखूनच त्यांचा पक्ष प्रवेश करवून घेतला होता. परिणामी नाशिक पूर्व मध्ये मराठा विरुद्ध ओबीसी होऊ शकतं, जिथे पवार ओबीसी उमेदवाराच्या मागे आपली ताकद लावताना दिसतात. 9वी फिल्डिंग इचलकरंजी मधली. भाजपनं इथून जैन समाजातून येणाऱ्या राहुल आवाडेंना उमेदवारी दिली. कलापांना आवाडे आणि इचलकरंजीचा जैन समाज हे समीकरण पूर्वापार आहे, पण जैन समाजाचं इथं बहुसंख्य असणं मराठा विरुद्ध जैन राजकारणाचं कारण ठरतं. इथे पवारांनी मराठा समाजातून येणाऱ्या मदन कारंडेंना उमेदवारी दिली आहे. पवारांनी मुस्लिम प्लस मराठा प्लस दलित ही बेरीज साध्य केली तर आवाडेंच्या समोरचं मैदान अवघड ठरू शकतं. 10वी फिल्डिंग इंदापूरची. इथे भरणे मामा आणि हर्षवर्धन पाटील हा पारंपरिक सामना. इथे पवारांनी हर्षवर्धन पाटलांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली. ते जातीने मराठा तर भरणे मामा जातीने धनगर. दोन्ही समाज तुल्यबळ. पवारांनी पाटलांना घेऊन उमेदवारी दिल्यानं इथे पवार मराठा काठ खेळताना दिसतात. आता या जागा पाहिल्या तर इथे पवारांनी नव्यानं फिल्डिंग लावल्याचं दिसतं. जामनेरमध्ये मराठा, गंगापूरमध्ये मराठा, येवल्यात मराठा, इंदापुरात मराठा, इचलकरंजीत मराठा असे एकूण 5 मराठा उमेदवार पवार मराठा इतर उमेदवारांसमोर देताना दिसतात. तर नाशिक पूर्वमध्ये वंजारी, सिन्नरमध्ये वंजारी, करमाळ्यात धनगर अशा ठिकाणी पवार मराठा उमेदवारांच्या विरोधात ओबीसी उमेदवार देताना दिसत आहेत. राहिलेल्या सोलापूरमध्ये पवार स्थानिक जातीय समीकरण सोडवताना दिसत आहेत. अर्थात यामुळे येवल्यात पवारांपासून ओबीसी दुरावत असतील तर ते नाशिक, सिन्नरमध्ये याची बैठक लावतात आणि इंदापूरमध्ये धनगर दुरावत असतील तर त्याची फिल्डिंग ते करमाळा आणि माळशिरसमध्ये लावताना दिसतात. त्यामुळे जातीच्या पीच मध्ये पवार पक्के मुरलेले आहेत असं आपल्याला म्हणता येतं. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.